ओम श्री सद्गुरुनाथ बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ओम सद्गुरुनाथाय नम. संत काय काळशेर महाराज की जय. गुरुदेव दत्त. ओम विठ्ठल परब्रह्म पांडुरंगाय नमः. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. पार्वती लक्ष्मी नमः. ब्रह्मा विष्णू महेश्वराय नमः. शिव हर हर महादेव. बाळूमामांच्या व्यवहारात नसे भेद जात पात. उच्च वर्णिया खास सवलत नामागास वर्णिया अनादर. सर्व वर्णाश्रमाचे भक्त सर्व समान पातळे पारखित. भोळा भाव जयाचे मनात त्या कृपा करून उद्धरती. अहमन्य शहाणा कोणी उद्दाम विचारी दुर्वर्तनी. त्यास पाहते समजावणी नमानी त्यास शासन. ऐशाच करती लोकोद्वार नारदा सम सर्वत्र संचार. स्वतःच्या भूतीपणाचे अवडंबर स्तोम प्रदर्शन न मांडती. साधेच व्यवहारे आचरण सावधालिप्त मार्गक्रमण. आपल्या कर्तव्याप्रत दक्ष राहून योजक जनसंपर्क ठेवती. परंपरागत कुलाचार व्यवसाय जरीही नसे त्यास सहाय्य. सचोटी प्रामाणिकास मात्र होय. कणवाळू कल्पवृक्ष ऐशीचे कसूचक कथा मामा. मुक्कामी संकेश्वरी असता. यलाप्पा गाय कवाड नामे भक्त मामाशी घरी बोलावती. एकदा तरी सत्पुरुषाचे चरण लागून उद्धराव्या पुले सदन. मित्र करवी मामास विचारणा नियार्जव करिता ती. एकदा तरी सत्पुरुषांचे चरण लागून उद्धराव्या पुले सदन. मित्र करवी मामास विचारणा आणि अर्जव करिता ती. तयांची विनंती वरुणी मामा येती गायकवाड सदनी. अदरातिथ्यच्या पाणी मामा घर पाहताती. अचानक उठून एक खोली जी पाहते मुद्दाम झाकलेली. मामा म्हणते बघा सजविली कैशी साजरी दिसता हे. गायकवाड खाटिक समाजाचे असती. कातळेचा व्यापार वृत्ती दुर्गंधील म्हणून झाकली ती. खोलीच मामा उघडती. त्यानंतर गायकवाडाचे घरी अक्षरशः लक्ष्मी पाणी भरी. व्यापार समृद्धी अवतरली खरी. सुख पार वाढले. मामा पासून काही न लपे संकोचाने जरी कोणी झाके. कुलाचार वृत्ती बाबत नेमके मामा स्वस्थ करीती. जी जी समाजातील जाती समाज पुरुषाची अवयवे होती आवश्यक समाज संवर्धनासाठी. समाज सुदृढ राहावया. कोणी न उच्च कोणी न हिना
सर्वावश्यक सर्व समान न्यून गंडाने पछाडून स्वतःस हीन समजू नये. हाच मामांचा खरा संदेश प्रत्येक समाज घटकास. सहाय्य देव हर एकास कर्तव्य पालने कष्टता. ऐसा चरण स्पर्शाचा महिमा चालला हो बोलता कल्पवृक्ष मामा. जेथे घडे चरण परिक्रमा दुःख दैन्य दूर जाय. कागल तालुक्यात दक्षिणेशी प्रसिद्ध गाव सेनापती कापशी तेथील एक कहाणीशी. सन 1945 साल नाम बकुळ ना पावटे. तेथील एक व्यापारी होते. त्यांच्या आजोबा बाबूराव सौदत्ती माता आवटे यांचे. त्यांचीच ही हकीकत जी घडे 45 विशेष लक्ष वेधक सदरात यथामती निवेदितसे. बाबूराव अत्यंत आजारी पोटात वेदना सह्यपरी सर्वांगी कळा नाना परी. अनेक वैद्य थकलेले सर्व मंत्र तंत्र उपचार देव देवर्षी सर्वोपचार नवस सायास मंत्र जागर सर्व निरुपयोगी ठरलेले. अखेर होतात बेशुद्ध नातेवाईक सर्वात बद्ध. शेजारी पाजारी हा शब्द नमो लागते हळूहळू. वातावरण गंभीर उदास अस्वस्थ मरण कळा घरास. तोच सायंकाळ सुमारास गुरु शिष्य घरी येती. बाळूमामाने सद्गुरु मुळे अकस्मात पातले तोरे. स्वयंपाकी नामे ऐनापुरी मामा सद्गुरु आले म्हणती. बाबूरावांचे गाठी पूर्व पुण्य म्हणून येते दोघे जण. मृत्यूशयेवर हे उठून बसते बाबूराव सौदत्ती. मामा बाबूरावास करते विचारण जमलेल्यात तुझा खरा कोण. कोण सोय राप्त जण सांग मजशी कदा. बाबूराव बोलते मामाशी तुम्ही दोघे आप्त सोय रे मजशी. बाकीचे माझ्या मरणाची वाट पाहणारे धाय रे. ऐसे बोलते कष्टाने लागती मामांच्या चरणी. तुला 12 वर्षे आयुष्य अजूने दिले म्हणून सांगती मामा. ऐसे बोलता ते क्षणी गेले गुरु शिष्य जोडी निघुनी. क्षणभरात सर्व घडोनी बाबूराव बसते उठून या. जमलेले लोक पांगती हळूहळू निघून जाती. सावकाश सुधारे प्रकृती बाबूराव लागते हिंडू फिरो. पुढे 2-3 महिन्यात संपूर्णता बरे होत. नित्य नेमे आपुल्या कामात बाबूराव कष्टू लागले. 80 क्रमित 12 वर्षे मामा बाबूरावांच्याच शेतात भंडारा यात्रेची तयारी होत. मांडव घालण्याचे काम. मांडव घालण्याच्या कामात बाबूराव गुंतले असतानाच अचानक बिघडली तब्येत. सर्वांगी घाम सुटलाशी.
विलक्षण थकवाला वाढत वाढत तो गेला. बेशुद्ध अवस्थेत पडला बाबूराव सौदत्ती साहुकार. त्याच क्षणी याच वेळी मामाकडे धावली मंडळी. बाबूरावांची तब्येत बिघडली. चिमुटभर भंडार द्या मामा. मामा बोलती सदरीस मास, यावेळी देणार नाही काडीस. परत जा जसा आलास, काहीच नाही देणार आता. काय योगायोग विचित्र, यावेळी मामा समक्ष मात्र. काही न देता लोटती परत्र, खुंटले आयुष्य मर्यादा. शेवटी व्हायचे तेच झाले, रात्रीच बाबूराव निवर्तले. हा नित्य मार्ग चाले, शेवटी मृत्यू लोक हा. जेव्हा होतसे प्राणोत्क्रमण, अरे मांडव पेटला रे म्हणून. मामा बोलती भक्ता लागून, जाणते अर्थ जाणती. सद्भक्ता सगुण दर्शन, सदाचाराशी आश्रयस्थान. भोंदू दांबिका सदंडन, ऐसा स्वभाव मामांचा. हेची मामांचे आश्वासन, भक्ता तारकाभिवचन. त्यांच्या वचने प्रतिपालन, सर्व भार स्वय घेती. या सांप्रती कालात हाची मार्ग योग्य होत. व्यवहार असो वा परमार्थ, हेच योग्य सर्व काळी. दुष्टास दुर्वतनाचे भय, सदाचारा सदा अभय. लबाडीस तात्काळ शासन होय, बाळमामांचे दरबारी. कल्पातर हे काही उन्हा, जे जे मागती ते देई दान. मामाचा औषधी सद्गुण, हिताचे असे तेची देती. इच्छे हुनई भक्तांचे हित, तेच मामाकडे मिळता. ज्यामध्ये असेल अनहित, ते कदापिही न देती. ऐसा परम कणवाळू देव, त्याची कोण जाणेल माव. चमत्कारा हुनी हा प्रभाव, सांप्रती बाळू मामांचा. संताच्या बोलण्याचा भावार्थ, नेमका घ्यावा ध्यानात. रूढार्थ वाचार्थ अन्वयार्थ, का त्या कुट वावगा करू नये. म्हणून या कलियुगी बाळूमामाचीच घंटा वाजेल जगी. बाकीची दैवते राहतील उगी, या घंटा नादा पुढे. वचनाचा भावार्थ ओळखावा, आवरावे हव्याशी स्वभावा. समाधानात काळ कंठावा, आणि सगुणोपासना सदाचारी. आणि सत्वशील सत्याचरणी राहटेल, तोची मामाशी प्रिय होईल. हाची भावार्थ जाणावा. आपुल्या भक्ताची नाळ नुक वालवाडी. मतलबार्थ याशी तो दंडनावश्यक, कठोर शासन करिता ती. या प्रसंगाची एक कथा. लकाप्पा पहिलवान बेकरी होता. किरूर ग्रामीच्या वृत्तांता साध्यांत वर्णन करीतशी. लकापाची लहान बहीण, काही कारणे मनोरुग्ण. वेड सरपणाची सर्व लक्षण, अनेकानेक उपचार करीती. औषधोपचार मंत्रतंत्र, अनेक घोर उपाय स्वतंत्र. तरी परिणाम न होय, मात्र महालिंगराय मंदिर यानती.
तेथे रघुपुजारी नामे भगत बेकरी कुटुंबियाशी बोलत 100 रुपये द्या त्वरित हिचे लागीर उतरवतो आज्ञ धनगरे साधी भोळी रघुचे लोभास पडती बळी 100 रुपये गाठी सावळी आणि उपचारे मंत्रशक्ती काहीच नशे परिणाम रुग्णास न हो या राम बेकरे कुटुंब भेदरुण काहीच न विचारती भगताशी बोल सरज्ञ जन पुजाऱ्याचा दांड गाईन आज पचाप सात्या न्यायपण उघड काहीच न बोलती देव ऋषीचे दबाव तंत्र अडाणी मुकाट पाहते मात्र घाबरून होते गलित गात्र शापवानिस भिवनिया भावनिक दबाव तंत्र अद्याप चालते सर्वत्र भोंदू बाबास लाभ मात्र अज्ञ जनांची नाडनुक इसवी सन 1945 चांदीचे रुपये चलनांता एवढी रक्कम उकळून उन्मादाता अरे रावे रघु करतशी बरेच दिवस नये गुण बेकरे परिवार चिंतेत अजून तोच बाळूमामा येते धावून केरूर ग्रामापाशी लकापाये मामापाशी सवे घेऊन बहिणीशी साध्यांत सांगे वर्तमानाशी पैसे गेले ते सांगतशी मागास आधी लबाडीची चिडा मामा साधी लबाडीची चिडा त्यात मुजोरीपणाची जोड देवाचा सेवक म्हणती लबाड अद्दल यास घडविती मामा होणे संतप्त तडक जाती मंदिरात पादत्राणा सहित प्रवेशिता मालिंगरायापाशी रघुपुजारी संतापुण मामा शिकरे विचारण देवळात घालून पायतान आधी बाहेर व्हा म्हणतशी मामा तयास म्हणती तेथ माझेच देऊळ तू कोण पुसत मीन चपला सहित तू कोण पामर विचारणार या बेकरीच्या घरातून जे वाहिले आजवर जीवन त्यानेच डोके झिजून गेले टाळोचे केस माझ्या तू याशी फसवून नाहीच तू याशी फसवून नाहीच जगणार फार दिन त्वरित करी परत रक्कम नाही तर काय करतो पहा रघुपुजारी क्रोधाने मामाचे मागे दे ढकलून आणि अरे रावे करून निघून तेथून गेलाशी अरे रघु पुजाऱ्या तुझशी आजपासून 15वे दिवशी येथेच मारे नाडापाशी ठेव ध्यानात शाप माझा कोणा गरीबास फसवून तू नाही वाचणार फार दिन या चाळापाशी येऊन तुझ नरकास धाडीन मी तैसेच पुढे होय वर्तमान 15व्या दिवशी रघु येऊन पहाटे पूजेस पाणी नेताना आडावरी मृत्यू पावला बेकी रेस देवना आशीर्वाद मामा क्रमिती आपुला मार्ग पुढे रुग्णास होय आरोग्य यथावकाश हळूहळू समाज कंटकास शासना दाडिती पाप्यायम सदना देवाचा सेवक म्हणविणाऱ्यांना दंडन योग्य देताती
देवाचा सेवक म्हणूनी भक्तास जे लुबाडते कोणी त्याची योग्य झडपणे करतील हे ध्यान ठेवावे. देवाचा सेवे करी म्हणून देवाचा सेवे करी म्हणून कोणास न ठगावे. फशी पाडून श्रद्धाळू भाविक गांजून परिस्थिती नुरूप येत असती. आडल्या नडल्या गरिबास फसवून करते अर्थार्जनास त्याचे विषयी विशेष मामास क्रोधा निवार येतसे. कोण अज्ञासना गाडावे गैरमार्गे ना लुबाडावे ऐसे प्रकार धर्माच्या नावे मामाशी साप ना मंजुरा. आयुष्यामध्ये योग्य संगत आपल्या कर्मानुसार प्राप्त तथापि जे पुण्यवंत त्याशी साधू संत भेटती. संत संगतीचा परिणाम जीवनी परिवर्तन. सदवर्तने प्रवर्तुन कुसंगती सदूर ठेवती. शिवाप्पा वीरभद्र शेंडूर नामे भक्त. शिवाप्पा सोलापूर नामे ख्यात त्याच्या जीवनातील प्रसंगास काय बोधार्थ वर्णितसे. शिवाप्पाच्या वडिलाचे ग्राम संकेश्वरापाशी सोलापूर नाम. तेथून भडगाव ग्रामे येऊन कृषी व्यवसाय करिता ती. भडगाव ग्रामेचे लोक तयास सोलापूर नावे आडनावास पाचारे ते त्याने विशेष. सोलापुरे उपनाम ख्यात झाले. शिवापाचे अंगलटन मध्यम उंची गवाळ काटकन स्वभाव मात्र अत्यंत तापट सदृढ मजबूत देह यष्टी. परोपकारी समतोल वृत्ती अनेक तंट्या बखेड्यात उपस्थिती. अनेक गावच्या उचापती पंचमणोनी वावरती. लबाळी खोटेपणाची चिड त्यात बोलणे अत्यंत परखडा. त्यामुळे शत्रुदंड मनातून दुखावलेले. शिवाप्पा सदैव सावध एकटाच वावरे सर्वत्र. स्वतःच नेहमी शस्त्र सज्ज जागरूक राही अत्यंत. प्रसंगी जीवावर उदार धाडसी चपळ धुरंधर. काहीत शत्रू तयावर मारे करी योजती. या योजनेची कुणकुण शिवापाचे काणी. आता या प्रसंगी निभावणी कैसे वाचावे म्हणतसे. आपला एक परममित्र दानाप्पा कोणकेरी सोबत गले ग्रामीच्या शिवारात मामांच्या भेटी सहितशी. तथापि याविषयी मामा सोबत न होय धाडस बोलण्यास. तळावरीच मुक्कामी राहत मित्रासोबत शिवाप्पा. पुन्हा दुसरे दिवशी उठून स्नानादी कर्म उरकून घे पुन्हा मामांचे दर्शन. मामा काहीच न बोलती. दुपारच्या जेवणावेळी सर्वांची यथा सांगा टोपली. गावाकडे परतीचा विचार करे तयारीस लागे शिवाप्पा. तेवढ्यात मामा बोलावती सोलापुऱ्या इकडे म्हणती. घे ओट्यात प्रसाद म्हणती. खारीक नारळ सुपारी भंडारा.
एवढा प्रसाद घे सांभाळून, काय न दे सांडून, एकही जिन्नस पडे जमीन, हातातून केस गेली समजा. पुढे येऊन नमस्कार करी, मामाच्या इशाऱ्याची चिंता करी, शर्टाचा ओटा पुढे करी, सर्वांगी कंप सुटलेला. मामा फेकती प्रसाद, एक खारे कवडे क्षणभर, पुन्हा स्थिरावे ओट्यात स्थिर, सुदैवे प्रसाद पावला. मामा आकाशाकडे पाहून, वाचलास रे सोलापुऱ्या म्हणून, देतात प्रसन्न आशीर्वचन, जीव भांड्यात पडलेला. गल्याहून परती दोघे, कट पूर्णतांतिम टप्प्यामध्ये, मामाचे करणीचा गाध, या योगे दृष्टोत्पत्तीस. हितशत्रुआने मारे करियाची झुंपली, हमरे तुमरे मारे करी म्हणती आधी रक्कम, पुरीनंतर काम करू चोख, सुपारी देणारे म्हणती आधी काम, नंतर मोजू रोख दाम, कामाविना आधी रक्कम, कदापि न देऊ म्हणती. वाद जाई विकोपास, मारे करी सोडती सुपारीस, रकमे विन कोण जोखमीस, विनाकारण येईल पुढे पुढे खात्रीपूर्वक, शिवापास समजे वृत्तांत, ही करणे मामाचीच पुढे निशिम भक्त होय. पुढे पुढे भक्त एकनिष्ठ, तळावरी उणे कष्टता, आमूलाग्र बदल जीवनात, संपर्कात येता मामांच्या. आयुष्य ज्यांच्या कृपेने वाचले, त्याच्यासाठीच कष्टले भले, ज्याने आयुष्याची दिले, त्याचे काजी देह लावावा, हाची साधा परमार्थ, जेणे होय सर्वाचे हित, म्हणून मामा सद्गुरु समर्थ, समाज सन्मार्गी लावती. ना शब्द बंबाळ प्रवचन, ना उपदेशाचे भाषण, प्रसंगी योग्य उमज देऊन, योग्य मार्गावरी आणती. आयशा चुकुपाय योजना, व्यक्ती गणिक योजती नाना. याच साठी लीला जाणून, आपण योग्य वर्तावे. भडगाव पासून पुढे पूर्वेसा, पावसाळी बकरे चारण्यास, दूरपर्यंत कर्नाटकात सोडण्यास दे शिवाप्पा. बरोबर राहुल तळावरी, नाना प्रकारे कष्ट करी, राखण संगोपन आत्मीयतेने करी, स्वतःच्या लेकराप्रमाणे. शिवापाचे मनस्वी गुण, मामाय असते जाणून, म्हणून त्यावरी अंतःकरण, विशेष प्रेमे वर्तते. लढिवाळपणे लटके भांडण, शिष्याही देती प्रेमाने, काही बाई बोलती प्रधाने, हसण्यावारी नेई शिवाप्पा. गोकाक प्रांते सुन घाळी, तळावरे का सकाळी, शिवाप्पाने काही मंडळी परतणार होते गावाकडे. मामा बोलते तयापाशी, आता परतणार तुम्ही गावाशी. तुम्ही चालला म्हणून मजसी, अत्यंत दुःख होतशी. अक्षरशः मामाच्या नेत्रीधारा वाहू लागती झरझरा, सर्वांच्या नेत्री निरवमाळा. सद्गतीत सर्वजण, आपल्यावरचे प्रेम पाहुण, वियोगे गैवरती अवघे जण.
परस्परावरील प्रेम भावना उंचवळती सर्वांच्या. तथापि मामा शिवापास म्हणती, तुम्ही येता उपकार नव्हे ती, तुमच्या घरादाराची रखवालती मलाच करावी लागते. तुमच्या चुलीत अग्नीचे रूप, घराच्या साधीत सर्प रूप, प्रत्येकाचा योगक्षेम सुखरूप मलाच पाहावा लागतो. तुमच्या पिक पाण्याची चिंता, हरेक कामी सहाय्य करता, कुटुंबियांच्या रक्षणार्था सर्वस्वी मी उभासीन. तुमचे आयुष्यभर राखण अहोरात्र राबणे, चोखपणे अवघ्याच्या चिंता शिरी वाहुण, संकटे निवारण करीतशी माझ्या भक्ताचे संरक्षण. त्याच्या केसालाही धक्का लावे कोण, मुखी घाले न पायतन, तरीच बाळू धनगर समजा. माझ्या भक्तास लावण्यास हात नशे यमाची शामत. मग इतरांची काय हिम्मत, काय लेखा पामरांचा. अरे तुम्ही तुमच्या कर्माने जरी नरकात जाल नेमाने, दंडास धरून उठवून आणे, तरीच बाळू धनगर मी. एवढे सांगणे याच साठी ओळखून संगत करा माझी. सत्व तत्व निष्ठांगी, तरीच यावे मज जवळी. मामाच्या उपदेशाचे वर मी उमजला तो भाग्यवंत जाण. शिवाप्पा सारखा विरळा कोण, याचे महिमा न जाणतशी. तथापि हे अशी धारावृत, कोणी आणावे आचरणात. मामाशी साक्ष ठेवून घ्यावे मत, तयास काय आवडेल. मामाशी जे प्रिय होईल, ते कर्म जो आचरेल. त्यांच्या आज्ञेत जो वर्तेल, त्याशी लाभेल कृपा छत्र. या नव्हेत नुसत्या काव्यपंक्ती प्रत्यक्ष प्रमाण, अनुभवांते बाळूमामांच्या वचनाची प्रचिती क्षणोक्षणी घेतली अशी. ऐसा जयाचा महिमा थोर, दिवसा गणिक वाढतसे अपार. तयास कोण म्हणेल धनगर, या वेगळा देव कोणाशे. लौकिक दृष्ट्या समाजात धुरीन नेते प्रतिभावंत, प्रसिद्धाने ख्यात कीर्ती, समकालीन किती जाहले. त्यांचे नावाने कार्य त्यांच्या सोबत विलया जाय. बाळूमामांचे या उलट सर्व उत्तरोत्तर महिमा वाढतसे. आजे पाहावे प्रत्यक्ष प्रमाण, कोणी करावे परीक्षण. सामान्य धनगराचे असामान्यपण, लोटांगणे लाख चरणावरी. एका प्रसंगी शिवापाचे शेत, हौशेने हाकती मामाऊत. सफाईदारपणे कुळवित शिवापाचे वावर. आवत हाकून झाल्यावर विश्रांतीसाठी बांधावर, हातातील काठीने काढती वावर. हातातील काठीने कांडती वावर. शिवाप्पा पुसे तयाशी, हे काय करिता देवा, कसला चाळा नवा. काय विचार मजशी सांगावा, कोण्या विचारामध्ये तुम्ही. मामा बोलती शिवापाशी, तांदूळ निघतात का घेतो परीक्षेशी. का सगळाच कोंडा घुसकटाशी, पाहतोय परीक्षा. हे तो अगम्य बोलणे. काय मामांच्या मनी कोण जाणे.
पुढे याचे प्रत्यासेने भविष्यकाळी काय दडले. पुढे कुळ कायदा कसणाऱ्याचे भूमी संपदा. खुद्द मालकीच शिवापाची कायदा भविष्यात अशी झाला. तथापि शिवाप्पा सत्यव्रत शेताचे करे हक्क सोडपत्र. मूळ मालकाशी जमीन परत स्वेच्छेने करिता जाहला. कोणासही वाटेला निचार दारीची लक्ष्मी परत घालवणार. कोण म्हणते वेडाचार काय हे अवलक्षण. असेच काही दिवस जाती जमीन मालक शिवाप्पा प्रती. पुन्हा जमीन करा म्हणते खंड पूर्वीचाच देत जाई. पुढे आणखी काही काळ शिवाप्पास घालते गळ. नवे कायदे नवा काळ जमीन खरेदी घे म्हणते. शिवाप्पा सांगे मूळ मालका नसे मजपाशी पैसा अडका. खरेदी पत्र तसे होई का रुपया पैशा शिवाय. जमीन मालक म्हणे साठे खत आताच करवी मग पैशाची बात. तुझं जमेल तैसे दे जात तुझवर पूर्ण विश्वास आहे. तू या वर्षी फक्त 500 रुपये एवढेच मजशी दे. पुढे 3 वर्षे 300 हप्त्या हप्त्याने देत जा. जरी कोणी दे जास्त रक्कम तरी त्याशी न देई जमीन. तुझ सोयीचे होईल त्याप्रमाणे व्यवहार पूर्ण करून घ्यावा. शिवाप्पा शेतामध्ये काढे विहीर बागायत होई पूर्ण क्षेत्र. आर्थिक स्थिती सुधारून वर्षभरात शिवाप्पा मालक झाला. ही आहे मामांचीच कृपा. शिवाप्पा म्हणे उमजता तेथेच घर बांधून राहता. शेतात सहाय्यक झालाशी प्रापंचिक आर्थिक स्थिती लागे सुधारणा मार्गावरती. परी न्यायाने नीती याचा विसर न पडू दे. परिस्थिती कैशी येऊ दे आपदा गरिबीत कष्टावे सदा. परधनाचा पार कदा बळजोरी न करावे. वैभवा धन मानानी सत्ता हे दैवाधीन असती सर्वथा. संध्याली म्हणून कदा बुद्धी चढून द्यावी. कोणाचे लुटून वा लुबाडून धन नाही निवारण होणार दैन्य. त्याची हाय मात्र लागून सर्वनाश हा ठरलेला. हे मामांच्या सत्ययुगाची गुपिता नाही कलीस प्रवेश तेथा. हीच संस्कृती परंपरा नेमसाध्या पै भक्त जोपासती. ऐशी असंख्य उदाहरणे गावोगावी प्रत्यक्ष पाहणे. चरित्रशील जोपासने हाचे आदर्श सर्वाप्रत. या काळी येणाऱ्या काळात कलीन श्री मामांच्या राज्यात. कलीचे कायमचे काळे मुख कोठेही स्थान कलीस नाही. या प्रत्यक्ष घडलेल्या घटना कोणासही वाटतील विचक्षणा. प्रत्यक्षाने प्रमाणानुभवे कळो येईल. ही प्रत्यक्ष अनुभूती सदोदित अनुभवांती. किती किती वर्णावी महती धन्य महिमा बाळूमामांचा. इति श्री आत्मापूरस्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळूमामा लीला चरित्र ग्रंथ 18 गूढा. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतो. ओम संत श्री सद्गुरु बळवंतच्या नावानं चांग भलं. ओम संत सद्गुरु कैकाळेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.